रत्नागिरी शहरातील परटवणे फगारवठार रस्ता पुन्हा एकदा खचलाय। बांधकाम व्यावसायिकाच्या चुकीच्या खोदकामामुळे पहिल्याच पावसामध्ये संरक्षक भिंत कोसळलेली होती आणि संरक्षक भिंत कोसळून हा रस्ता खचलेला होता। आता पुन्हा एकदा संरक्षक भिंतीचं काम सुरू असतानाच वाहतुकीसाठी वापरात असलेला हा रस्ता पुन्हा एकदा खचलाय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। रत्नागिरी नगर परिषदेच्या हद्दीत फगारवठार म्हणून जो परिसर आहे तिथला रस्ता साधारणपणे महिनाभरापूर्वी जो मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये खचला होता आणि इथल्या लोकवस्तीला एक धोका निर्माण झाला होता। आत्ताच्या घडीला म्हणजे मागच्या महिन्याभरातली जर का प्रोग्रेस बघितली तर हा रस्ता आता अधिक खचलेला आहे आणि त्यामुळं पूर्णपणे धोकादायक असा हा भाग बनलाय। अर्थात आत्ता जर आपण बघितलं तर इथं काम चालू आहे, पण काही वेळेला पावसाचा ज्या काय जोरदार सरी येतात त्याच्यावरती थोडासा परिणाम झाल्यामुळे हे काम मात्र इथं सध्या थांबलेलं आहे। स्थानिकांनी अशी माहिती दिली आत्ताच्या घडीला की ज्या जमीन मालकाच्या म्हणजे याच्या खाली जी जमीन आहे नगर परिषदेच्या व्यतिरिक्त जी खाजगी जमीन आहे त्या जमीन मालकानं इथं खोदाई केली होती आणि त्यामुळं या संरक्षक भिंतीला धोका निर्माण होऊन हा रस्ता पूर्णपणे खचला होता। त्याच जमीन मालकानं आपल्या वैयक्तिक खर्चातून ही संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेतल्याचं सध्या माहिती मिळते। दुसरी बाब हीच आहे की कोकणामध्ये विशेषतः दशमीच्या दिवशी रत्नागिरी शहराचं ग्रामदैवत असलेला बहिरीबुवा हा ग्राम प्रदर्शनासाठी निघत असतो आणि दशमीच्या निमित्तानं ही ग्राम प्रदर्शनं होत असते। त्यासाठी देखील हा पालखी मार्ग म्हणून असतो आणि पालखी मार्ग सध्या बंद असल्यामुळे कुठेतरी भाविकांमध्ये देखील एक नाराजी आहे। आत्ता जर आपण बघितलं तर हा रस्ता पूर्णपणे धोकादायक आहे। अगदी जवळपास याचा 90% भाग हा खचला आहे। मागणी हीच आहे की रस्ता व्यवस्थित सुरळीत लवकर व्हावा, कारण की इथून होणारी रहदारी ही मोठ्या प्रमाणात आहे। कॅमेरामन महबूब शेख सोबत मी अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी।